शासन 1.5 लाख पदांची भरती करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। विविध विभागांची गरज पाहून 1.5 लाख तरुणांची नोकर भरती सुरू केली जाणार आहे। त्याचबरोबर रेग्युलर जागा भरेपर्यंत या कंत्राटी जागा भरल्या जातील। त्याचबरोबर कंत्राटी भरतीचा निर्णय तात्पुरता असल्याचं पवार म्हणाले। काही ठिकाणी तातडीने लोक लागतात, त्यासाठी मधल्या काळात हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। दर महिन्यात काही जागा रिकाम्या होत असतात, पण काहींनी कोर्टात जाऊन स्थगिती घेतल्यामुळे सरकार लगेच रेग्युलर भरती करू शकत नाही। पण कर्मचारी नसल्यामुळे व्यवस्थेत अडथळा येऊ नये यासाठी कंत्राटी भरती केल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर हा निर्णय आताच्या काळातला नाही, गेल्या सरकारच्या काळातच झाला असल्याचं पवार म्हणाले। आणि यावरून विरोधकांकडून विनाकारण बदनामी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। विरोधकांच्या टीकेमुळे तरुण तरुणींमध्ये याबद्दल संभ्रम निर्माण झालाय, पण आमच्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं।